नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्ट कुर्ती ठेवून कुर्तीचे कटिंग कसं करायचं. बऱ्याच ताईंना असं असतं की क्लास केलेला नसतो आणि त्यांना स्वतःचे टॉप स्वतः शिवायचे असतात. तर मैत्रिणींनो, आता काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही अगदी तुमची जी कुर्ती आहे ना ती ठेवून डायरेक्ट तुम्ही कटिंग करू शकता. फक्त कुर्ती फिटिंगला परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी हे कापड आणलेलं आहे. तर बघू शकता, हे मी 2.5 मीटर कापड आणलेलं आहे. तर हे असं पूर्ण बघू शकता. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याचा फोल्ड करायचा आहे. तुम्हाला दिसत असेल असा फोल्ड करायचा आहे तुम्हाला. आणि आपल्याला ह्याचे 4 पदर एकत्र करायचे आहेत. तुम्हाला मी व्यवस्थित करून दाखवते. हे बघू शकता, हे 4 जे पदर आहेत ना, आता हे मी आणि बंद बाजू आहे ना, ही आपल्या साईडला ठेवायची आहे. आता तुम्हाला मी दाखवते. 1 2 3 4 इकडं आणि इकडं पण 4च आहेत, पण बंद बाजू इकडे घेतलेली आहे मी. तर आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तुमची जर कुर्तीची हाईट जास्त असेल आणि तुमची जर तब्येत मोठी जास्त असेल तर तुम्ही जरा जास्त कापड घ्या, म्हणजे 3 मीटर घ्या. आणि पन्ना पण जास्त असेल तरी चालेल. आणि जर मीडियम माप असेल तर तुम्हाला 2.5 मीटर मध्ये सहज बसू शकेल. तर बघू शकता, अशा पद्धतीनं तुम्हाला कापड पसरवून ठेवायचं आहे. तरी मी हे बघू शकता, हे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या मापाची आपल्याला कुर्ती कटिंग करायची आहे ना, ती घ्यायची आहे. तर बघू शकता, आता हे मी कुर्तीचं कटिंग करणार आहे. तुमची जर कुर्तीचं कटिंग हाईट जास्त असेल तर तुम्ही जरा जास्त कापड घ्या. तर आता ही माझ्याकडची मी कुर्ती घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित इस्त्री करून घ्या चुरगाळला असेल तर, कारण मेजरमेंट घेताना व्यवस्थित आपल्याला इस्त्री करून घेणं गरजेचं आहे. कॉटन जर असेल तर बराच वेळा चुरगळलेलं असते. व्यवस्थित माप असणारी कुर्ती घ्या. तर आता आपल्याला काय करायचंय, इथे ठेवायचं आहे असं व्यवस्थित. एकही थोडं इकडं तिकडं होऊ देऊ नका तुम्ही. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, वरती आपल्याला इथे थोडंसं सोडायचं आहे. ते नंतर कशाला मी तुम्हाला सांगते. तर आता आपल्याला इथे जे मुंड्याचं माप आहे ना, तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं वरती आणि त्याच्यानंतर हा गळा तुम्ही बघू शकता. ह्या गळ्याचं असं मार्किंग करून घेतलेलं आहे. गळा पण व्यवस्थित सेट करून ठेवा. आणि त्याच्यानंतर तुमच्या मुंड्याचं जिथं माप आहे तिथं आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ह्याचं बघू शकता तुम्ही, सीटचं मार्किंग, म्हणजे सीटचं जे असतं ना तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला इथे खाली आणि तिथं खालच्या साईडला आपल्याला फोल्ड पट्टीसाठी आपल्याला 1-1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण बघू शकता, ही जी आपण खालच्या साईडला बॉटमला पट्टी फोल्ड करतो ना, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, ही कुर्ती मी अशी ठेवलेली आहे. बंद बाजू कुर्तीची माझ्याकडे घेतलेली आहे. डबल फोल्ड मी कुर्तीचा करून घेतलेला आहे. तर बघू शकता, इथे मी मार्किंग केलेलं आहे. पुन्हा एकदा मी सांगते, व्यवस्थित सेट करून तुम्ही कुर्ती ठेवा. हात व्यवस्थित अनेकदा फिरवून घ्या व्यवस्थित कुर्तीवरून, म्हणजे जेणेकरून कमी जास्त होऊ नये यासाठी अगोदर प्रेस करून घ्या. आणि त्याच्यानंतर बघू शकता, इथे गळ्याच्या इथे मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या मुंड्याचा जो आकार असतो तिथे, आणि नंतर मार्जिनसाठी आपल्याला 1/2 इंच वरती घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल, मार्जिनसाठी मी 1/2 इंच इथं वरती घेतलेला आहे. म्हणजे जे आतल्या साईडला आपण धरतो ना शोल्डर पट्टी, कोण आड्यांची पट्टी म्हणते, कोण शोल्डर पट्टी म्हणते, तिथल्यासाठी आपल्याला 1/2 इंच वरती घ्यायचं आहे एक्स्ट्राचं. त्याच्यानंतर मुंड्याचा जिथं आपला शेप असतो तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. जिथं आपलं सीटचा भाग असतो तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला असं व्यवस्थित अगोदर आहे असं व्यवस्थित मार्किंग करून घ्या खालीपर्यंत. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि जसा आपला मुंड्याचा आकार असेल ना, तुम्ही बघू शकता, मुंड्याचा जसा आकार असेल तसा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. जसा आकार आहे तसा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हे दिसत असेल असा. आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन पण थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला आतल्या साईडला. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं इथे. पूर्ण बघू शकता, इथे आपल्याला पूर्ण सगळीकडे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे.
तर असा व्यवस्थित आकार देऊन घ्या, पट्टीनं द्या किंवा तुम्हाला हातानं शक्य असेल तर हातानं देऊन घ्या. तर हे बघू शकता. तर लक्षात आलं का तुम्हाला कशा पद्धतीनं मी हे केलेलं आहे. मी कुर्ती काढून पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, पूर्ण मी कुर्ती ठेवली व्यवस्थित. त्याच्यानंतर मी हा शेप देऊन घेतला व्यवस्थित. जसा आकार आहे ना आपला मुंड्याचा तसा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरती मी अर्धा इंच घेतलेला आहे. गळ्याचा आकार मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे. जशी कुर्ती आहे तसं आपल्याला अगोदर पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 इंच किंवा 1.5 इंच जेवढं तुम्हाला मार्जिन हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि खाली पण आपल्याला फोल्ड पट्टीसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्राचं. आता मी तुम्हाला पूर्ण कटिंग करून दाखवते आणि मग फ्रंट साईडचा आपल्याला गळ्याचा आकार कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आपल्याला कापडावरती असं व्यवस्थित हात ठेवा म्हणजे कापड सरकणार नाही. आणि मग आपल्याला दोन्ही भाग आपल्याला एकत्र कट करून घ्यायचे आहेत, वेगवेगळं कट करून घ्यायचं नाही. तुमची कुर्तीची हाईट किती पण असू दे तुम्ही कटिंग करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचं आहे. आता काय करायचंय आपल्याला, हा झाला पाठीमागच्या कुर्तीचा गळ्याचा आकार. आता आपल्याला फ्रंट साईडच्या कुर्तीचा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे फ्रंट साईडचा. आता ही झाली आपली फ्रंट साईड. तर आता फ्रंट साईडचा आकार देताना काय करायचं आपल्याला, कुर्ती आपली ना अशी ठेवायची, म्हणजे फ्रंट बाजू जिथं आहे ना ती अशी ठेवायची तुम्ही बघू शकता. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, सेट करून घ्या व्यवस्थित, कारण कमी जास्त झाला ना तर गळ्याचा आपला आकार बदलू शकतो. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि मगच कटिंगला सुरुवात करायची आहे. तर फ्रंट साईडचा गळा बघू शकता किती इंचावरती आहे. तर आपण वरती जसं धरण्यासाठी ठेवलेलं आहे तेवढं ठेवायचंच आहे आपल्याला. आणि हा आहे चौकोनी गळा. तर तुम्हाला जो काही गळा करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तर आता मी मार्किंग करून दाखवते गळ्याचं. तर इथून आणि इथं पण मार्किंग करून घ्यायचंय मुंड्याच्या आकाराला. मी गळ्याचा फ्रंट साईडचा शेप दिलेला आहे. अगोदर आपण बॅक साईडचा शेप दिला, आता फ्रंट साईडचा शेप दिलेला आहे. आणि आता काय करायचंय आपल्याला, फ्रंट साईडचं सरळ लाईन आखून घ्या. इथून सरळ लाईन अशी, जर गोंधळ होत असेल तुमचा तर. आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंचावरती फ्रंट साईडचा आकार जो आहे ना तो अर्धा इंच आतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेप द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, हा असा शेप द्यायचा आहे फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार. तर हे अशा पद्धतीने शेप देऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता. आणि हा झाला फ्रंट साईडचा गळा आणि हा झाला बॅक साईडचा गळ्याचा आकार आणि पूर्ण कुर्तीचा आकार. आता आपल्याला काय करायचंय, बाईचं कटिंग करायचं आहे. तर बघू शकता आता हे कापड आपलं शिल्लक राहिलेलं आहे, जे आपण कुर्ती कटिंग करून शिल्लक राहिलेलं असतं ना त्यातच आपल्याला बाईचं काढायचं आहे. तर बघू शकता हे 4 पदर आहेत. आता आपल्याला हे 2 बाह्या काढायचे. तर त्यासाठी मी बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे कापडाची आणि हे 4 पदर तुम्हाला दिसत असतील. तर आता ह्याच्यात आपल्याला कटिंग करायचं आहे. तर आता बाई उंची बघू शकता तुम्ही किती आहे. तर बाई उंची आता आपली तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते. तर आहे 4.5 इंच. तर आपल्याला 1 इंच फोल्डसाठी आणि वरती एक अर्धा इंच, 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 1.5 इंच अगोदर मार्किंग करून घ्या तुम्ही. आणि त्याच्या पुढं मग आपल्याला बाई पूर्ण व्यवस्थित करून घ्या. बाई सुद्धा अशी अगदी व्यवस्थित, नाहीतर काय होतं आपलं कमी जास्त होऊ शकतं मेजरमेंट. त्यामुळं कापड जे आहे ना व्यवस्थित ठेवा. आणि बघू शकता याच्यावर आपली बाई ठेवायची आहे. म्हणजे जे काय आपण मार्जिन घ्यायचं आहे ना ते खालच्या साईडला घेतलेलं आहे. तुम्हाला पट्टीसाठी फोल्ड पट्टीसाठी किती हवं ते घेऊ शकता. तुम्हाला 1.5 इंच हवा असेल तर 1.5 घ्या.
पण आता मी टोटल 1.5 घेतले. खालच्या पट्टीसाठी 1 इंच आणि वरती अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे शिलाईसाठी. जे आपण इथं भाई जोडतो ना त्याच्या शिलाईसाठी अर्धा इंच आणि खाली भाईचं जे फोल्ड करतो त्यासाठी 1 इंच, टोटल मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. जिथं आपलं भाई जोडलेली आहे की नाही तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता इथून आपल्या मुंड्याचा घेर किती आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल जिथं मुंडा शेवट होतो ना तिथं, आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल मी म्हणून तर व्हाईट कलरचा चॉक घेतलेला आहे. आणि नंतर आपला दंडघेर किती आहे तो चेक करून घ्या तुम्ही. हे बघू शकता हा आपला पूर्ण दंडघेर आहे आणि त्याच्या पुढे आपण मार्जिन घेतलेला आहे. आता आपल्याला असंच कटिंग करून घ्यायचं आहे. जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. नाही तर पुन्हा एकदा मी तुम्हाला मैत्रिणींना दाखवते. तुम्हाला जर गोंधळ होत असेल तर भाई अशी तुम्हाला ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित. खालच्या साईडला जेवढं तुम्हाला मार्जिन पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्या साईडला आपल्या शिलाई मार्जिन आहे तेवढं घेऊ शकता आणि नंतर तुमची भाईचा असं ठेवून तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता मी कटिंग करून तुम्हाला दाखवते की आता पुढे आपल्याला काय करायचं आहे. तर बघू शकता आता ही झाली अशा पद्धतीने आपल्या भाईचं कटिंग. तर आता आपल्याला फ्रंट साईडचं मुंड्याचं कटिंग करायचं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्या साईडला अर्धा इंच थोडासा बघू शकता आणि नंतर तो भाग असा कट करून घ्यायचा आहे. आपल्याला फ्रंट साईडच्या मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता हे अशा पद्धती. तर बघू शकता मैत्रिणींनो हे बॅक साईडचं पूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे. गळा तुम्ही ज्यावेळेस शिलाई करता त्यावेळेस कटिंग करा, अगोदर करू नका नाही तर सुतं निघतात. तर हे झालं आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग. तर हे बघू शकता हे फ्रंट साईडचं कटिंग आपलं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या हे भाईचं ह्या पद्धतीनं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो ओपन करून. तर अशा पद्धतीनं मैत्रिणींनो तुम्ही कुर्ती ठेवून अगदी डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरती म्हणजे जे तुमचं मटेरियल वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की कटिंग करू शकता. त्यामुळे काय होतं आपलं सहज होतं, क्लास करायची पण आपल्याला गरज नाही. अगदी तुम्हाला घरच्या घरी जर तुमची स्वतःची कुर्ती शिवायची असेल तर नक्कीच तुम्ही शिवू शकता मैत्रिणींनो. खूप सोपी खूप छान पद्धत आहे. तर ही कटिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.